नमस्कार मित्रांनो, अजित ब्रॉड रोलिंग चॅनल मी तुमचे स्वागत आहे. आज आपण विलेपार्लेला आलो. विलेपार्लेला जो पेशवा आर्ट्स आहे त्याची तुम्हाला अपडेट देणार आहे. 7 ते 8 दिवस झालं आपण इकडे आलो नव्हतो, तर बघूया तिकडची काय अपडेट आहे. तुम्हाला मूर्त्या दाखवणार आहे. तिकडे कागदाच्या मूर्त्या बनतात, त्या फक्त भारतात नाही भारताच्या बाहेरही जातात. चला तिकडची अपडेट देतो. विलेपार्लेचा सम्राट बसतो तिथे डेकोरेशन चालू झालंय. इथे सुंदर असा गणपती असतो विलेपार्लेचा सम्राट, त्याचंही डेकोरेशन चालू झालंय. त्यानंतर आपण जाणार पेशवा आर्ट्स मध्ये. बघा आता या साईडने 2 मिनिटावरती आहे पेशवा आर्ट्स. खूप दिवसांनी आपण आलोय पेशवा आर्ट्सला. बघा तिथे मरोलचा विघ्नार्थाची ट्रॉली आहे. खूप जोरदार असं काम चालू झालंय. या साईडला बघा प्रभावल वगैरे आहेत जुने, आणि इथे एक प्रभावल बनतोय तो तुम्हाला जाता आता मी दाखवणार आहे. आणि एक खूप मोठी अशी ट्रॉली या साईडला आली बघा. कोणत्या मंडळाची आहे ते आपल्याला माहित नाही, पण खूप मोठी अशी ट्रॉली आहे या साईडला बघू शकता तुम्ही. तुम्हाला जर माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आतमध्ये जाणार आहोत. आतमध्ये खूप साऱ्या मूर्त्या रेडी होत आहेत, त्या तुम्हाला दाखवणार आहे. प्रभावल वगैरे पुन्हा एकदा बघा, इथे एक प्रभावल बनतोय. ही सुंदर अशी मूर्ती या कारखान्यातली सर्वात मोठी मूर्ती असणार आहे. त्यानंतर ही दुसरी मूर्ती बघू शकता. कलर काम तिथं ऑलमोस्ट डन झालंय. प्रीमियर कलर, आता मेन कलर बाकी आहे. पाठची मूर्ती बघा. अशा सर्व मूर्त्या तुम्हाला मी दाखवणार आहे. या कारखान्यातून खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या निघणार आहेत. ही मूर्ती बघू शकता. ही पण खूप सुंदर अशी उंच मूर्ती असणार आहे बॅलेन्सिंग टाईप मध्ये. हे बघू शकता शंकर रूपी मूर्ती आहे. त्यानंतर ही सुंदर अशी मूर्ती बघा. आणि त्या साईडला तुम्हाला दाखवली ती मूर्ती. फक्त मेन कलर बाकी आहे. आणि या कागदाच्या मूर्त्या आहेत. तुम्ही विचारही करू शकत नाही एवढ्या सुंदर सुंदर मूर्त्या कागदाच्या बनू शकतात का. तिकडे रेडी मूर्ती आहेत 7-8. तिथं आता जायला एवढी जागा नाही, त्यामुळे तुम्हाला या अँगलने दाखवतोय. त्यानंतर दुसरी मूर्ती दाखवतो बघा. एलकोट एलकोट जय मल्हार, त्याच्या पाठीमागे पण सुंदर अशी मूर्ती आहे. त्यानंतर बघा इथे पण एक प्रीमियर कलर मारलेला आहे. अशा खूप साऱ्या मूर्त्या आहेत, त्या रेडी आहेत. कलर कामच बाकी आहे. हे बघा कन्सेप्ट वेगवेगळी आहे. थोडी हाईट वगैरे कमी जास्त आहे. बसलेल्या मूर्त्या आहेत. बॅलेन्सिंग मूर्त्या पण आहेत. खूप साऱ्या कन्सेप्टवाल्या मूर्त्या जास्त आहेत. ही मूर्ती बघू शकता. तुम्हाला त्या साईडने मी दाखवणार आहे. खूप हाईट आहे तिची पण. अशा बघायला गेलात ना तर ते खूप साऱ्या मूर्त्या युनिक युनिक पॅटर्न मधल्या आहेत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता कागदाच्या मूर्त्याही अशा बनवू शकतात, त्या पण कन्सेप्टवाल्या. आणि यावर्षी तर ते नवीन काहीतरी कार घेऊन येणार आहेत. ते आपल्याला थोडंफार आयडिया आहे. ती घनसंकुलमध्ये 2-4 मूर्त्या अशा आहेत, त्या युनिक पॅटर्नमध्ये त्याने बनवल्या आहेत. तर त्या मूर्त्या सर्वांचं लक्ष वेधले, कारण त्याने मध्ये पोस्ट पण टाकलेली की कोणी फोटो व्हिडिओ वगैरे टाकू नका. व या साईडने तुम्हाला जवळून दाखवलं. त्यानंतर ही सुंदर अशी मूर्ती आहे. तिथं पण प्रीमियर कलर मारलेला आहे. मेन कलरचं काम बाकी आहे. या साईडला बघा ही छोटीशी एक छोट्या हाईटची मूर्ती आहे. आणि सर्वात मोठी मूर्ती अजून एक दाखवतो तुम्हाला. या वर्कशॉप मधून खूप सुंदर मूर्त्या निघणार आहेत. 15 ऑगस्टला इथून ही मूर्ती निघणार आहे. तर तुम्हाला जमल्यास इथे नक्की या, कारण कागदाच्या मूर्त्याही किती भारी असू शकतात. ती कन्सेप्ट या दादाने खूप प्रसिद्ध केली आहे. फक्त महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही राजेंद्र मयेकर दादा यांच्या मूर्त्या जातात. ही सुंदर मूर्ती राहणार आहे. हिच्या खाली बघा शेषनाग टाईप मूर्ती असणार आहे. बघा शेषनाग तुम्हाला दाखवतो. पूर्ण एकदम कागदाची मूर्ती आहे. तुम्हाला खोटं वाटत असेल तुम्ही त्या वर्कशॉपमध्ये या, त्यानंतर तुम्हाला समजेल. हे बघा बघू शकता. जवळून दाखवल्यावर तुम्हाला समजेल. खूपच सुंदर अशा मूर्ती आहेत. राजेंद्र सर आणि राजेंद्र मयेकर हे 2 प्रसिद्ध असे मूर्तिकार आहेत, जे कागदी मूर्त्या बनवतात मुंबईमध्ये. ही सुंदर मूर्तीची कन्सेप्ट राहणार आहे. त्यानंतर बघा अजून एक मूर्ती सुंदर. तिचं बघा आता कलर वगैरे मारायचं काम चालू आहे. ते बघा पॅच वगैरे भरतायत. त्यानंतर कलर मारला जाईल. ही सुंदर मूर्ती तुम्हाला दाखवली. शेष नाकावरती आहे. अजून तुम्हाला पेशवा आर्टच्या युनिक मूर्त्या पाहायच्या असतील तर आपल्या इथे परेल वर्कशॉपचा मी जो व्हिडिओ टाकलाय तो जाऊन तुम्ही नक्की पहा, कारण तिथे तुम्हाला युनिक पॅटर्नच्या मूर्त्या दिसतील. संकुलची अपडेट देतो. त्यामध्ये आहेत 5 ते 6 मूर्त्या आहेत पेशवा आर्टच्या. त्या पण खूप सुंदर मूर्त्या आहेत. हे बघा कलर काम चालू आहे बोललो ना तुम्हाला. तर त्याच्या साईडला असणाऱ्या अजून 2 ते 3 मूर्त्या दाखवतो. ऑलमोस्ट एंडकडे आलोय आपण. बघा ही सुंदर मूर्ती राहणार आहे. कोणत्या मंडळाची आहे वगैरे आपल्याला एवढी आयडिया नाही, पण खूप सुंदर अशी मूर्तीची कन्सेप्ट आहे. आणि खूप हाईट आहे या मूर्तीची. तुम्ही पाहू शकता कसे 6 हात आहेत. आणि बघा वेगवेगळ्या हाताचं हे पॅटर्न आहे. त्यानंतर फेस बघू शकता तुम्ही. ही सर्वात उंच अशी मूर्ती आहे पेशवा आर्ट्स मधली, जी तुम्हाला मी स्टार्टिंगला दाखवली. पुन्हा एकदा दाखवतोय, कारण या अँगलने बघू शकता खूपच जास्त हाईट आहे मूर्तीची. त्या साईडला बघू शकता जो राजेशाही लुक असतो गणपतीचा, त्याच्या साईडला लावलेले बघा हे जे काम असतं वर्क, ते कसं बनवलं जाते बघा. पूर्ण रबर सारखा आहे. एक पॅटर्न मध्ये बनवला जाते बघा. कसा पॅटर्न काढला जातो ते तुम्हाला दिसतंय. तर पहिले डिझाईन वगैरे केली जाते, त्यानंतर ब्लेडने काढले जाते बघा. तुम्हाला दाखवतो काम चालू आहे तिथे झूम करून. बघा तिथे कसं कापलं जातं व्यवस्थित.
हीच आहे मेहनत. सर्वांना वाटते मूर्ती म्हणजे फक्त साचे असतात ते लावले जॉईन केले की मूर्ती झाली, असं नाही. खूप सारं वेगवेगळं काम असतं. हे बघा अजून एक सुंदर मूर्ती तुम्हाला दाखवतो या साईडला. खूप साऱ्या पेशवाईच्या तुम्ही मूर्त्या पाहिलात ना प्रेमात पडाल एवढ्या क्यूट अशा मूर्त्या आहेत. हे बघा रेडी झालेली मूर्ती तुम्हाला दाखवतो या अँगलने. आता तिकडे जायला नाही त्यामुळे. आणि जाता आता तुम्ही बघू शकता ही सुंदर मूर्ती. सर्वात जास्त हाईटवाली कन्सेप्टवाली आहे ती मूर्ती. या साईडने तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा बघा. तसं बनतात सर्व जे राजेशाही लुक असतो गणपतीचा, तिला जो सेटअप असतो त्याच्यावरती जो लावला जातात ना डिझायनिंग वगैरे, ते या टाईपमध्येच लावलं जाते. कारण या कागदाच्या मूर्त्या आहेत त्यामुळे युनिक काहीतरी लावतात. हीच होती पेशवा आर्टची अपडेट. आपल्या चॅनलवरती सिद्धिविनायक आर्ट्स, परेल वर्कशॉपचे अपडेट, लालबागचा राजाचा मंडपचा डेकोरेशनचे अपडेट सर्व व्हिडिओ आहेत, ते जाऊन तुम्ही पाहू शकता. किती क्यूट मूर्ती आहे. तुम्हाला कोणती आवडली नक्की सांगा. तुम्हाला जाता आता बोललो ना प्रभावल दाखवणार आहे, हेच ते प्रभावल आहे. किती सुंदर बनलंय बघा. ऑलमोस्ट रेडी झाले. थोडाफार वर्क आहे, तो फिनिशिंग वगैरे झालंय की खूप सुंदर वाटणार. कोणत्या मूर्तीचा माहीत नाही, पण बघा कसा सुंदर असा वराहरूपी असणारा या प्रभावल. चला फायनल चालले घरी. तर आज आपण पेशवा आर्ट्समध्ये आलेलो. खूप सुंदर सुंदर मूर्ती आहे. तिथे पण 15 ऑगस्टला पहिला आगमन सोहळा असणार आहे. मी येणार आहे, तुम्ही पण नक्की या. खूप सुंदर अशा कागदाच्या मूर्त्या इथे तुम्हाला मी दाखवल्या. अशी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपल्या चॅनलवरती परेल वर्कशॉपची अपडेट ऑलरेडी आहे, ते ही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आणि लालबागचा राहायचे मंडपची व्हिडिओ आहे. चला भेटून व्हिडिओमध्ये.